श्री स्वामी समर्थ। आज आम्ही आलो आहोत नाशिकच्या मुक्तिधाम मंदिरात। ते मंदिर खूप पवित्र असे ठिकाण आहे आणि शांतता पण आहे त्या मंदिरात। मी त्या मंदिराची थोडी माहिती सांगणार आहे, तरी तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि स्वामी समर्थ जिथे तिथे स्वामी समर्थ। नाशिकमध्ये हे मुक्तिधाम एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण शेगावचे महाराज आपले स्वामी स्थळ आहे। हे साईबाबा आपण गाडगे महाराज आहे साठी आणि शांतता वातावरणासाठी ओळखले जाते। तेथे अनेक भक्त त्यांच्या अतिरिक्त शांती व आध्यात्मिक उन्नतीसाठी येतात। मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम व पूजा आयोजन करण्यात येते, त्यामुळे भक्तांना त्यांचे श्रद्धेचे अनुभव घेण्याची उत्तम संधी मिळते। मुक्तिधाम परिसर सुंदर बाग आणि प्राचीन मूर्त्या आहेत, त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचे मन मोहित होते। हे मंदिर धार्मिक पर्यटनासाठी अत्यंत अप्रतिम ठिकाण आहे, जेथे भक्तगण त्यांच्या मनातील शांती व संतुलन मिळण्यासाठी येते। आपण बघू शकता किती सुंदर ते मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये इतक्या सुबक मूर्त्या आहेत की जेणेकरून असं मन भारावून जाते। तर ज्या मुक्तिधाम मंदिर म्हणून ओळखले जाते, हे प्रमुख धार्मिक स्थळ आहे। नाशिकच्या या पवित्र स्थळाला दरवर्षी हजारो भाविक भक्त भेट देतात। मुक्तिधाम मंदिराचे विशिष्ट म्हणजे त्याची स्थापत्यशास्त्रात हिंदू धार्मिक कथा व पौराणिक विचार झळक आढळते। मंदिराच्या भिंतीवर विविध देवांच्या मूर्त्या आणि शिल्पकारांनी कोरलेल्या आहेत, त्यामुळे एक कलात्मक ठेव बनले आहे। मुक्तिधाम मंदिराचे वातावरण शांत व आध्यात्मिक। येथे येणारे भाविक भक्त धार्मिक विधी व पूजा विधी पार पाडतात, तसेच ध्यानधारण करतात। या स्थळावर येणारे वेगळे आध्यात्मिक अनुभव मिळतात, जो त्यांच्या मनात शांती आणि समाधान देतो। नाशिकचे मुक्तिधाम मंदिरात भेट देणे म्हणजे एक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवास करणे, जेथे आपल्याला धार्मिक श्रद्धा आणि कला यांचा सुंदर संगमाचा अनुभवायला मिळतो। तेथे किती सुंदर मूर्त्या आहेत बघा। आता हे नवनाथांची मूर्ती आहे आपल्याला, हे नंतर महावीर आहेत। असे सर्व आपल्याला एकाच मंदिरात सर्वांचे दर्शन होते, त्यामुळे इथे हजारो भाविक येतात। बघा हे झुलेलाल महाराज आहेत, झुलेलाल भगवान आहेत असं आणि बघा किती सुंदर आहे ते नवग्रह आहेत। आपले जे ग्रह असतात रवी बुध शुक्र शनी हे सर्व आहेत, एकाच ठिकाणी आपल्याला सर्व अनुभवायला मिळते। त्यामुळे या मंदिरात येणे खूपच छान वाटते आणि सर्वांचं आपल्याला एकाच ठिकाणी दर्शन भेटते। हे बघा सूर्यनारायण आहेत, सूर्यनारायणची मूर्ती वगैरे आहे, किती सुंदर आहे आणि किती सुबक आहे ते बघा। आपण असं एक करत आपण दर्शन घेत जायचं असते। याला बघितले की मला आपल्याला आठवण येते की कैकाडे महाराजांचा मठ तिथे त्याचा पंढरपूरचा आहे तो, तिथलाही व्हिडिओ मी करणार आहे, तरी तुम्ही तोही पहा। नंतर हा व्हिडिओ आहे, मला हा व्हिडिओ बघितला की मला कितीच आठवण आली की आपण इथे गेलो होतो त्यावेळेला असाच व्हिडिओ आपला बनले म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे। बघा हा आता बद्रीनाथ धाम, तिथे बघा कसं सर्व
देवीला, जेणेकरून आपल्याला असं वाटते की हे काय स्वर्गच आहे का काय, स्वर्गात असल्यासारखे असे वाटते. इतके सुंदर हे मंदिर आहे. तरी माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा तरी नक्की या मंदिरात आपण भेट द्या. नाशिकमध्ये आला तर हे मंदिर नाही पाहिलं तर काय पाहिलं असं होईल. मग त्यासाठी आपण हे मंदिरात येऊन जावं असं मी पण म्हणते. मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात जर आपण जाऊन आलो मंदिरात तर त्याचा अनुभव काही वेगळाच असतो. आणि प्रत्यक्ष डोळ्याने बघितले तर बघा हे 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे इथली जो मंदिर आहे, मंदिराचा परिसर हा एकदम पवित्र वाटतो. आणि त्यातल्या त्यात श्रावण महिना असल्यामुळे तर आपल्याला हे दर्शन होऊन जाते. हे आपल्याला इथे तिथे जायची गरज नाही आहे. म्हणून आपण एक वेळ तरी मुक्तिधाम मंदिरात जाऊन यावे श्रावण महिन्यामध्ये. श्रावण महिन्यामध्ये बघा हे आपल्याला एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन होत आहे. मग आपल्याला आणखी काय पाहिजे आहे बघून घ्या बरं. किती छान वाटते आपल्याला असं आणि मन प्रसन्न होते. इतकं सुंदर मंदिर आहे, छान वाटते. हा रस्त्याच्या रोड लगतच आहे, त्यामुळे मग खूप मंदिर छान आहे. हे मंदिराच्या आतमधला परिसर तर हा तुम्ही पाहतायच किती सुंदर आहे. असं आपल्याला प्रत्यक्ष अनुभव वाटते की आपण तिथे जाऊन आलो आहे. आणि तसं फील पण होते की या मंदिरात बघा हे 12 ज्योतिर्लिंग हे मोठं जे आहे, मोठा हा शिवलिंग आहे तो हा पशुपतीनाथचा आहे. मग हे जे बघा पशुपतीनाथ आहे त्याबद्दल दर्शन घेऊ शकता. आणि इतके सुंदर आहे, आपल्याला पाहून असं मन भारावून जाते. आणि मनमोहक अशा मूर्त्या आहेत तिथल्या, त्यामुळे तर खूपच हे होते. तिथली मूर्त्या ज्या आहेत त्या बघा इथं राम सीता आणि राधाकृष्ण अशा आहेत. हे सर्व असं मंदिर परिसर आहे तो मी मला फिरून दाखवलेला आहे. बघून घ्या किती सुंदर आहे ते. आणि त्यांच्या भिंती ज्या आहेत त्या संगमरवरी दगडाच्या आहेत. ते विशेष असं दगड आहे, ते आपल्या इथे मिळत नाही आहे. खूप छान समजतं.